हॅलो माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आजचा दिवस तुमचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच माझी बाप्पाचरणी प्रार्थना। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबई टू पुणे, पण त्या अगोदर मी तुम्हाला मुंबईमधून जो अटल सेतू बनलेला आहे पूर्ण समुद्रामधनं, तो मी तुम्हाला दाखवणार आहे। इतका सुंदर असा नजारा आहे। 30 किलोमीटरचा अंतर आहे, मतलब 30 किलोमीटर तो बनलेला आहे पूर्ण समुद्रातून। बघण्यासारखं आहे। कधी तुम्हाला जर मौका भेटला तर जरूर जा त्या ब्रिजवरनं। खूप असं छान दृश्य आहे। आणि पुढे गेल्यावरती मी लोणावळा, त्याच्यानंतर पुणे असा या मार्गाने मी जाणार आहे। तर मी तुम्हाला पुढे गेल्यावरती लोणावळ्याचा पण मस्त असा नजारा दाखवेल। आता यामध्ये काहींना वाटत पण असेल की एवढा छान हायवे बनलेला आहे, तर मग तुम्ही अटल सेतूवरून जाताना थांबून गाडी असं साईडला का व्हिडिओ काढत नाही? तर त्याला कारण आहे। मला पण खूप असं मनात वाटतं की मी इथं गाडी थांबवावं, असा आनंद घ्यावा या एवढ्या मोठ्या समुद्रामधून गेलेल्या हायवेचा। पण इथं सक्त मनाई आहे, कोणालाही गाडी थांबवायची इथं परमिशन नाही आहे। तर जागी जागी CCTV कॅमेरे लागलेले आहेत, त्यामुळे इथं कोणीही गाडी थांबवू शकत नाही। पूर्ण जेवढा पण अटल सेतू हे खतम होईपर्यंत कोणी इथं गाडी रोखवण्यास सक्त मनाई आहे। त्यामुळे मी पण असं चालता चालता मला जितकं होईल तितकं मी काढलं आहे। माझी पण खूप इच्छा होती की मी असं इथं आरामात उभं राहून आणि असं चारही बाजूनी त्याचा व्हिडिओ काढू, पण नाही। त्यामुळे मला जसा आला तसा मी काढला आहे। बघा तुम्ही पण, नाहीतर तुम्हाला कधी मौका भेटला तर तुम्ही पण या अटल सेतूने एकदा जाऊन बघा, किंवा काही जण गेले पण असतील तर चांगली गोष्ट आहे। मी याच्या अगोदर पण गेले होते 2 वेळा, आणि आज पुन्हा मला मौका भेटला या अटल सेतूवरनं जाण्यासाठी। मला खूप असं बार बार वाटतं ह्या अटल सेतूवरनं मी रोज गेलं तरी मला असं छान वाटेल, पण नाही जाऊ शकत। मी काही कारणास्तव, काही कामास्तव आज मी या अटल सेतूवरनं आलेलो आहे। तर मी पुढे जाणार आहे लोणावळा, खंडाळा, पुणे तिकडे चाललेलो आहे।